हाय, हॅलो, नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपण काय बनवणार आहे? हे बघा, असे बाजारामधून छान ताजी ताजी गवारची भाजी आणायची. ताजी असली ना का निवडायला पण मजा येते. असे निवडून घ्यायची. त्यानंतर गॅसवर कढई ठेवते. आता तुम्ही म्हणाल की ही कढई एवढी काळी कशी काय? तर ही लोखंडी कढई आहे. ह्याच्यामध्ये भाजी छान प्रकारे बनते. त्यामुळं शक्यतो मी लोखंडी कढई वापरते जास्त करून. कढई छान तापली की त्यामध्ये तेल घालायचं. तेल छान तापून द्यायचं. त्यामध्ये जिरा, पहिली मोहरी घालायची, छान तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की मग जिरं घालायचं. ते पण छान तडतडून द्यायचं. त्यानंतर आपण कट करून घेतलेला थोडा लसूण घालायचा आणि कट करून घेतलेला कांदा घालायचा आणि छान परतून घ्यायचं. गुलाबी रंग होतोपर्यंत कांद्याचा. छान कांदा परतून घेतला, चव पण छान येते. त्यामुळे छान परतायचा कांदा. जिरा मोहरी छान तडतडून पण द्यायची. मध्ये मध्ये मी हलवते पण कांदा खाली जळू नये म्हणून. त्यानंतर आपण काही मसाले, ड्राय मसाले घेणार आहे. मसाल्यामध्ये गरम मसाला, तुम्हाला कितपत तिखट लागतं त्याप्रमाणे गरम मसाला, कांदा लसूण मसाला, त्यानंतर लाल तिखट घ्यायचं. आमच्या इथं कमी तिखट खातात त्यामुळे आम्ही थोडंसंच लाल तिखट टाकतो. हळद, धना पावडर, जे तुमच्यापाशी असतील मसाले ते टाकू शकता. आणि यामध्ये अजून राहिलं मीठ. हे बघा, मीठ पण घेतलं मी. हे सर्व मसाले टाकून घ्यायचे कांद्यामध्ये आणि छान असं परतून घ्यायचं. मसाले छान भाजून घेतले ना भाजीला सुवास पण छान येतो. चव पण मस्त लागते भाजीची. एकदा नक्की ट्राय करा. जर कोणी खात नसेल गवारची भाजी तर ह्या पद्धतीने बनवा, नक्कीच खाल. त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली, निवडून घेतलेली गवार घालून घेऊया. आणि परतून घ्यायची. अशी परतून घेतली ना भाजी का छान भाजी बनते जरा. त्यामुळं पाणी न घालता अशीच परतून घ्यायची भाजी कधी पण. त्यानंतर झाकण ठेवू. 5 मिनटं जरा एक वाफ काढू. कारण कांद्याचं मिठाचं पाणी भरपूर असतं भाजीला आणि भाज्या पण ताज्या असतात त्यामुळं भाजीला लवकर पाणी सुटतं. लागलंच तर थोडंसं गरम पाण्याचं थोडं टाकू शकता तुम्ही. तर मला काही गरज पडली नाही. हे बघा, अशा प्रकारे भाजी शिजली. एकदम मंद आचेवर भाजी शिजवून घ्यायची. छान शिजते भाजी. एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर हवं असेल तर तुम्हाला शेंगदाण्याचा कुट्टा टाकू शकता. मी माझा भाजून शेंगदाण्याचा कुट्टा करून ठेवते. एकदम थोडासा वापरते. पाहिजे असेल तुम्हाला तर वापरू शकता. नसेल तर अशी पण खाली तरी खूप छान लागते. पण मला आवडतो त्यामुळे मी टाकते. असं हलवून घ्यायची. आता आपली भाजी शिजून झालेली आहे. थोडीशी परतून घेऊ. कारण आपल्या शेंगदाण्याचा कुट्टा आहे ना भाजून ठेवलेला आहे. त्यामुळं 2 मिनटं फक्त थोडंसं एक वाफ काढायची का झाली आपली भाजी तयार. या मग भाजी खायला. कशी वाटली, कशी झाली भाजी एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, अशा प्रकारे बाजरीची भाकर, पापड, लोणचं आणि गवारची भाजी एकदम छान कॉम्बिनेशन आहे. एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.